एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावर आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकरांनी हजेरी लावली होती। काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती। राज्यात मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेतेही कंबोज यांच्यावर वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले। मात्र आता कंबोज यांच्या घरातील या सोहळ्याला आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरेंनी हजेरी लावल्यानं हे वैर संपलं का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्याचं चित्र आहे। जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनी महायुतीचे 12 उमेदवार बिनविरोध निवडून देण्यास मदत केली आहे, असा आरोप गटनेते इब्रा पटेल यांनी केलाय। तर जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी इब्रा पटेल यांच्यावर स्वीकृत सदस्य प्रकरणात पक्षाची गद्दारी केल्याचा आरोप केलाय। त्यामुळे आधीच अस्तित्वासाठी लढत असलेल्या गटात राजकारण तापलं असून मतभेदही समोर आले। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाची चैत्र यात्रा 1 एप्रिल रोजी होणार आहे। मात्र त्याआधी ज्योतिबा डोंगरावर परिते गावच्या तरुणांना झालेल्या मारहाणीमुळे गावातील नागरिक आक्रमक झालेत। भाविकांना मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना यात्रेच्या ठिकाणी ठेवू नये यासाठी कोल्हापूरच्या दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत परिते गावचे ग्रामस्थ मोर्चा काढणार आहेत। सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल, त्यामुळे जिल्हा प्रशासनाचं टेन्शन चांगलंच वाढलंय। चैत्र यात्रेच्या तोंडावर मोर्चा काढू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे। मात्र परिते गावचे नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं आज तुळजापूर येथे शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहतील। मराठवाड्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होतील। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर विशेष भर दिला जाईल। नाशिकमध्ये कामदा एकादशीच्या निमित्तानं रामरथाची यात्रा काढण्यात आली आहे। रामनवमीनिमित्त 2 दिवसांनी रथयात्रा काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे। या परंपरेची सुरुवात पेशवेकालीन सरदार रास्ते यांनी 1785 मध्ये केली होती। तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। दरवर्षी हजारो भाविक या रथयात्रेत सहभागी होतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।